मित्रांनो, स्वागत आहे तुमचं करंट स्टडी 24 या चॅनलवर. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रमुख नेमणुका बघणार आहोत. व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे. येणाऱ्या सर्व परीक्षेसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा ठरणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा. त्याचबरोबर तुम्हाला जर या व्हिडिओची PDF हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही PDF डाउनलोड करून घेऊ शकता. चला तर मग सुरू करूया. भारताचे सध्याचे 53वे सरन्यायाधीश कोण आहेत? तर सूर्यकांत हे आहेत, न्यायमूर्ती सूर्यकांत. 53वे सरन्यायाधीश म्हणून शपथ 24 नोव्हेंबर 2025 ते 24 मे 2019 रोजी. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश. कार्यकाळ किती आहे? फेब्रुवारी 2027पर्यंत. भारताचे सध्याचे 53वे सरन्यायाधीश. राज्य हरियाणा. 9 जानेवारी 2004 रोजी पंजाब आणि हरियाणाच्या उच्च न्यायालयाचे कायमस्वरूपी न्यायाधीश. 5 ऑक्टोबर 2018 रोजी हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश. 2000 मध्ये हरियाणाचे सर्वात तरुण महाधिवक्ता बनले होते. मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत? तर ज्ञानेश कुमार आहेत. त्यांच्याबद्दल थोडीशी माहिती. त्यांनी राजीव कुमार यांची जागा घेतली आहे. विवेक जोशी यांची निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती झाली आहे. हे मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्त अधिनियम 2023 अंतर्गत पहिले नियुक्त आहेत. सर्जन फाईस ॲडमिनर कोण आहेत? तर आरती सरीन ह्या आहेत. त्यांच्याबरोबर काही माहिती. सशस्त्र सेना वैद्यकीय सेवा महासंचालक हा पदभार स्वीकारणाऱ्या सर्जन फाईस ॲडमिरल या पहिल्या महिला अधिकारी. त्या भारतीय सशस्त्र दलांच्या तिन्ही शाखांमध्ये म्हणजे लष्कर, नौदल आणि वायुदल या तिन्ही दलामधील सेवा देणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी ठरल्या आहेत. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती अध्यक्षा क्रिस्टी कोवेस्ट्री ह्या आहेत. जलतरणपटू क्रीडा प्रकार विचारला जातो. पहिल्या महिला आणि पहिल्या आफ्रिकन अध्यक्षा. झिम्बाब्वेच्या ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या आणि क्रीडा मंत्री आहेत. कार्यकाळ 2025 ते 2033, एकूण 8 वर्ष. डॉक्टर अंजू राठी राणा विधी सचिव आहेत. डॉक्टर अंजू राठी राणा यांची मार्च 2025 मध्ये केंद्र सरकारच्या विधी आणि न्याय मंत्रालयाच्या कायदेशीर व्यवहार विभागाच्या डिपार्टमेंट ऑफ लीगल अफेअर्स सचिवपदी नियुक्ती. 2022 मध्ये त्यांची अतिरिक्त सचिव ॲडिशनल सेक्रेटरी म्हणून पदोन्नती झाली आणि 2025 मध्ये त्या सचिव बनल्या आहेत. सोनाली मिश्रा रेल्वे संरक्षण दलाच्या RPF पहिल्या महिला महासंचालक बनलेल्या आहेत. जुलै 2021 मध्ये मिश्रा यांची पंजाबमधील भारत-पाकिस्तान सीमेवर BSF फॉर्मेशनचे नेतृत्व करणाऱ्या पहिल्या महिला कमांडर म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. राजकुमार गोयल मुख्य माहिती आयुक्त. 15 डिसेंबर 2025 रोजी त्यांची भारताचे मुख्य माहिती आयुक्त CIC म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. श्रीमती विजया किशोर रहाटकर राष्ट्रीय महिला आयोगाच्या NCW सध्याच्या अध्यक्ष आहेत. राष्ट्रीय महिला आयोगाच्या 9व्या अध्यक्ष आहेत. त्यांनी रेखा शर्मा यांची जागा घेतलेली आहे. त्याचबरोबर त्यांनी 2016 ते 2021 या काळात महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा म्हणून काम केले आहे. न्यायमूर्ती निवृत्त रंजना प्रकाश देसाई. गुजरात सरकार राज्यात समान नागरी संहिता. अध्यक्षा न्यायमूर्ती निवृत्त रंजना प्रकाश देसाई. सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायमूर्ती. न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर. 2025 मध्ये न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती झाली. त्यांनी राज्यपाल आचार्य देवव्रत यांना शपथ दिली असून ते महाराष्ट्रातील न्यायव्यवस्थेचे सर्वोच्च प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. निवृत्त न्यायाधीश दिनेश महेश्वरी. 23वा कायदा आयोग. कालावधी 3 वर्ष. 1 सप्टेंबर 2024 ते 31 ऑगस्ट 2027पर्यंत. डॉक्टर व्ही नारायण इस्रोचे नवीन अध्यक्ष. डॉक्टर व्ही नारायण. पदभार आहे 14 जानेवारी 2025 इस्रोचे 11वे अध्यक्ष. पुढील 2 वर्ष या पदावर असतील. रॉकेट आणि स्पेसक्राफ्ट ऑपरेशनचे तज्ज्ञ म्हणून. न्यायमूर्ती सोमेन सेन यांच्याबद्दल काही माहिती बघणार आहोत.
न्यायमूर्ती सौमेन सेन, मुख्य न्यायाधीश, मेघालय उच्च न्यायालय, डिसेंबर 2025मध्ये त्यांची मेघालय उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती निश्चित झाली. मदन लोकूर, माजी न्यायाधीश, संयुक्त राष्ट्राच्या अंतर्गत न्याय परिषदेचे अध्यक्षपद. लोकूर फिजी सर्वोच्च न्यायालयाच्या अनिवासी पॅनेलमधील न्यायाधीश 2019. व्ही. सुब्रमण्यम रामासुब्रमण्यम, सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश व्ही. रामासुब्रमण्यम यांची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे NHRC म्हणून अध्यक्ष म्हणून 23 डिसेंबर 2024 रोजी नियुक्ती झालेली आहे. ते आयोगाचे 9वे अध्यक्ष आहेत. अजय सेठ चे नवीन प्रमुख. सरकारने माजी वित्त आणि आर्थिक व्यवहार सचिव अजय सेठ यांनी भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण चे प्रमुख अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली. अजय कुमार UPSCच्या अध्यक्षपदी. अजय कुमार हे माजी संरक्षण सचिव. 1985च्या बॅचेस केरळ कॅडरचे IAS. यापूर्वी प्रीती सुदन ह्या 31 ऑगस्ट 2024ला. तुहिकांत पांडे, वित्त आणि महसूल सचिव. तुहिकांत पांडे यांची भारतीय प्रतिभूती आणि नियामक मंडळाचे SIBIचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली. पहिल्या माधवीपुरी बुच यांची जागा घेतली. महिला. ते CBCचे 11वे अध्यक्ष ठरले आहेत. संजय मल्होत्रा RBIचे गव्हर्नर. शक्तिकांत दास यांची जागा घेतलेली आहे. मल्होत्रा यांनी रिझर्व्ह बँकेचे 26वे गव्हर्नर आहेत. राज्यसभेवर 4 खासदार नामनिर्देशक. उज्ज्वल निकम, ज्येष्ठ कायदेतज्ञ, जे की महाराष्ट्राचे आहेत. C. सदानंद मास्टर, माजी शिक्षक, राजकीय नेते, जे केरळचे आहेत. हर्षवर्धन शृंगाल, निवृत्त परराष्ट्र सचिव. मीनाक्षी जैन, इतिहासकार, जे की दिल्लीचे आहेत. भारतीय संविधानाच्या कलम 83 नुसार राष्ट्रपती कला, साहित्य, विज्ञान आणि समाजसेवा या क्षेत्रातील 12 व्यक्तींना राज्यसभेवर नामांकित 2024मध्ये सुद्धा मूर्ती यांना नामांकन मिळाले होते. भारतीय हवाई दलाचे प्रमुख. भारतीय हवाई दलाचे सध्याचे प्रमुख AR चीफ मार्शल अमरप्रीत सिंग हे आहेत. अनुभव. ते भारतीय हवाई दलाचे 28वे प्रमुख असून त्यांच्याकडे 5000 तासाहूनही अधिक उड्डाणाचा अनुभव आहे. विशेष ओळख. ते एक उत्तम लढाऊ वैमानिक आणि क्वालिफाईड फ्लाईंग इन्स्ट्रक्टर आहेत. एअर मार्शल नागेश कपूर यांनी 1 जानेवारी 2026 पासून हवाई दलाचे उपप्रमुख, व्हाईस चीफ ऑफ एअर स्टाफ म्हणून पदभार स्वीकारलेला आहे. एअर मार्शल सितेपल्ली श्रीनिवास यांनी 1 जानेवारी 2026 रोजी प्रशिक्षण कमान, ट्रेनिंग कमांडचे प्रमुख म्हणून जबाबदारी स्वीकारलेली आहे. अलोक जोशी. मे 2025मध्ये केंद्र सरकारने राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाच्या अध्यक्षपदी रॅवचे माजी प्रमुख अलोक जोशी यांची नियुक्ती केली गेली आहे. अजित डोवल हे भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार NSA आहेत. ते राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे सचिव म्हणून कार्य पाहतात आणि पंतप्रधानांचे मुख्य सुरक्षा सल्लागार आहेत. त्यांची सलग 3ऱ्या कार्यकाळासाठी या पदावर नियुक्ती करण्यात आली. प्रीती रजक ह्या भारतीय लष्करातील पहिल्या महिला सुभेदार बनल्या आहेत. क्रीडा क्षेत्रातील योगदान. प्रीती रजक या एक प्रमुख ट्रॅम्प शूटर निशाणेबाज आहेत. त्यांनी 2023मध्ये चीनमधील हँगझोऊ येथे झालेल्या आशियाई खेळामध्ये ट्रॅम्प शूटिंग सांघिक स्पर्धेत रौप्य पदक जिंकलेले आहे. सदानंद दाते यांनी राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या NIA महासंचालकपदी डायरेक्टर जनरल नियुक्ती करण्यात आली होती. डायरेक्टर जनरल म्हणून ते 1990च्या बॅचचे महाराष्ट्र केडरचे IPS अधिकारी आहेत. दिनेश के त्रिपाठी. भारतीय नौदलाचे प्रमुख ॲडमिरल दिनेश के त्रिपाठी आहेत. ते नौदलाचे 26वे नौदल प्रमुख आहेत आणि त्यांनी ॲडमिरल R हरिकुमार यांच्याकडून ही जबाबदारी घेतलेली आहे. कमांडर प्रेरणा देवस्थळी या भारतीय नौदलाच्या इतिहासात युद्धनौकेचे नेतृत्व करणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी ठरल्या आहेत. त्यांची INS त्रिकंत या युद्धनौकेच्या कमांडिंग ऑफिसर म्हणून निवड करण्यात आली आहे. मिथुन मन्नास. ते BCCIचे 37वे अध्यक्ष आहेत. पूर्वपद
रॉजर बिन्नी यांनी वयाची 70 गाठल्यानंतर राजीनामा दिल्यामुळे हे पद रिक्त झाले होते. वैशिष्ट्य: मन्नास हे आंतरराष्ट्रीय क्रिकेट न खेळता BCCIचे अध्यक्ष बनलेले पहिले व्यक्ती आहेत. पृष्ठभूमी: दिल्लीचे माजी कर्णधार आणि माजी अष्टपैलू खेळाडू असून त्यांची देशांतर्गत क्रिकेटमध्ये मोठे योगदान दिले आहे. रजा खलिफा अल मुबारक: रजब खलिफा अल मुबारक यांची आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संघाच्या अध्यक्षपदी दुसऱ्यांदा निवड झाली आहे, जी ऑक्टोबर 2025 मध्ये अबू धाबी येथे झालेल्या जागतिक संवर्धन परिषदेत घोषित करण्यात आली, ज्यात त्यांना पुढील 4 वर्षांसाठी नेतृत्व करण्याची संधी मिळालेली आहे. झोऊ जियाई पद: एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँकेच्या अध्यक्षा, कार्यकाळ 16 जानेवारी 2026 पासून सुरू. माजी पद: चीनच्या माजी अर्थ उपमंत्री आणि कम्युनिस्ट पक्षाच्या भ्रष्टाचार विरोधी विभागातील वरिष्ठ सदस्य. निवड: बँकेच्या संचालक मंडळाचे त्यांची निवड करण्यात आलेली आहे. शर्ली आयरकोर बोचवे पद: राष्ट्रकुल संघटनेच्या 7व्या महासचिव, नियुक्त 2024 समोआ येथे राष्ट्रकुल देशाच्या प्रमुखांनी केली. पदभार स्वीकारला 1 एप्रिल 2025 रोजी. ऐतिहासिक: या पदावर येणाऱ्या पहिल्या आफ्रिकन महिला. पार्श्वभूमी: गणाच्या परराष्ट्र व्यवहार मंत्री होत्या. डोनाल्ड ट्रम्प त्यांनी 20 जानेवारी 2025 रोजी अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली. 2 वेळा राष्ट्राध्यक्ष. ट्रम्प हे अमेरिकेच्या इतिहासातील दुसरे असे व्यक्ती आहेत ज्यांनी 2 स्वतंत्र कार्यकाळासाठी राष्ट्राध्यक्ष भूषवले आहे. यापूर्वी त्यांनी 45वे राष्ट्राध्यक्ष 2017 ते 2021 म्हणून काम केले. उपराष्ट्राध्यक्ष आहेत JD व्हॅन्स. PV सिंधू पद: BWF ॲथलीट्स कमिशनच्या अध्यक्ष आहेत, कार्यकाळ 2026 ते 2029 पर्यंत. निवड बिनविरोध. सिंगल कॅन्डिडेट. जबाबदारी: जागतिक बॅडमिंटन धोरणामध्ये खेळाडूंचे प्रतिनिधित्व करणे आणि त्यांच्या समस्या मांडणे. BFW कौन्सिल: या भूमिकेमुळे त्या BFW कौन्सिलच्या सदस्य म्हणूनही काम करतील. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.